अंजिरवाडी गणेशोत्सव मंडळाचा गणपती आता आपण पाहतोय या ठिकाणी गिरगाव चौपाटीला पोहोचलेला आहे। साधारणपणे सकाळी 10:30 ते 11 वाजता या गणपती मंडळाची यात्रा जी आहे शोभायात्रा ही गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघाली होती आणि आता संपूर्ण जी यात्रा आहेत कार्यकर्ते जे आहेत ते गिरगाव चौपाटीला पोहोचलेले आहेत आणि काही क्षणांमध्येच अंजिरवाडी गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं जे आहे ते विसर्जन होताना पाहायला मिळेल। आज सकाळीच मंत्री छगन भुजबळ यासोबतच संपूर्ण भुजबळ कुटुंबीय या ठिकाणी यात्रेसाठी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालं होतं आणि आता काही क्षणांमध्ये ही सर्व मंडळी जी आहेत ती या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांशी बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगशील, सकाळपासून तुम्ही यात्रेमध्ये सहभागी झालाय, सकाळपासून मिरवणूक सुरू आहे, काय प्रतिक्रिया? सकाळपासून धूमधडाक्यात मिरवणूक चालू झाली आमची आणि आता आम्ही हळूहळू चौपाटीपर्यंत पोहोचलेलो आहे। आज भुजबळ साहेब देखील स्वतः यात्रेमध्ये चालत होते, काय सांगाल याबद्दल आणि किती वर्षांची परंपरा आहे? हे आमचं 76 वर्षाची परंपरा आहे आणि भुजबळ साहेब दर वर्षापर्यंत भायखळ्यापर्यंत चालतच असतात। तुम्ही पहिल्यापासून या सगळ्या मंडळामध्ये आहात, हे उत्साह तुम्ही प्रत्येक वर्षी पाहताय, 76 वर्ष झाली, काय प्रतिक्रिया आहे? अतिशय उत्साहात आम्ही सगळे हा उत्सव आमच्या भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करतो। सगळेजण आनंदाने सहभागी होतात। 10 दिवस कसे निघून जातात हे समजतसुद्धा नाही आणि तसंच आज ही मिरवणूक अतिशय शांततापूर्वक तुम्ही बघतच असाल, एकदम शांततेत आमची मिरवणूक होते आणि आता थोड्याच वेळात 6 वाजेपर्यंत आता थोड्या वेळाने आरती होऊन विसर्जन होईल, ते तुम्ही बघाल, खूप आनंद होतो। आपण पाहतोय या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आपण प्रतिक्रिया पाहिल्या, आनंदाच्या प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 10 दिवसांचा उत्साहाचा हा कालावधी कसा निघून गेला हे समजू शकलं नाही असं या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि आता हे संपूर्ण भुजबळ कुटुंबीय आणि अंजिरवाडीचा गणपती बाप्पा या ठिकाणी समुद्रकिनारी आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन योगेंद्र गुप्ता, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।